नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवार. घम्मादेवी यात्रा निमित्ते या यात्रेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होतात. जसे की कुस्ती म्हणा, कबड्डी म्हणा, कृषी संदर्भात म्हणा आणि लेझिम स्पर्धा, जेणेकरून या खेळामध्ये लोकांच्या बौद्धिक दृष्टिकोनातून चेंजेस म्हणा, काहीतरी त्याच्यापासून आपल्याला चालना मिळेल का, आणि आकर्षित आणि ज्या शरीरामधले गुण आहेत हे कुठेतरी गुण दाखवण्याचं कार्य या धर्तीवर होतात. इस्लापूर यात्रामध्ये हे प्रत्येक वर्षी हे चालत असते. कारण या यात्रेमध्ये समाजाला जागृती करणं आणि समाज अचानक आनंदित होऊन काहीतरी घरी संदेश नेईल का, अशी या इस्लापूर यात्रेमधून ही चालना भेटत राहते. त्यामुळे एकीकडे शाळेतील चिमुकले लहान मुलं जे की आपली लेझिम स्पर्धा या यात्रेमध्ये सादर करतात आणि या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आजूबाजूच्या जे शाळा आहेत या सर्व शाळा एकत्रित येतात आणि इथं आपल्या विद्यार्थ्यामार्फत गुण सादर करतात. हे गुण सादर करते वेळेस लेझिमद्वारे शासनाचं काय चुकलं आहे, शासन व्यवस्थेमध्ये बदल कसा हवा, किंवा शासनाला काहीतरी मॅसेज जातो का, या स्पर्धेमध्ये हे दाखवलं जाते. आणि दाखवल्याच्या नंतर कुठंतरी शासन खरोखरच हे प्रेरणा घेईल का, आणि शासन जे सामान्य जनतेला जे अन्याय होत आहे किंवा जे काय त्रास आहे हे त्रास कमी होईल का, असा हे संदेश हे चिमुकले देत आहेत. ते समोर प्रमाणे
आलेला आहे. या संघाने लेझिम पथकाने त्या ठिकाणी सर्व उपस्थितांना मानाचा मुद्रा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगडी आपल्या पुढं या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांना मानाचा मुद्रा सादर करत आहेत. तो मानाचा मुद्रा आपण स्वीकार करावा. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगडी तालुका हिमायतनगर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. टाइम सुरू. इयत्ता पहिली ते 6वी ते 7वी चिमुकल्यांचा लेझिमचं पथक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगडी तालुका हिमायतनगर आपले स्वागत करीत आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आरतीने होत असते. तर आपल्यासमोर आरती सादर होत आहे. आरती ओम जय जगदीश हरे. कोणत्याही कार्यक्रमाची शुभ सुरुवात आपण ही आरती करत असतो. संतोषी मातेची आरती लेझिमच्या लेखनामधून विद्यार्थी आपल्यासमोर सादर करत आहेत. लेझिममध्ये कुठलाही खंड न पडू देता ही लेझिम कवायत आपल्या सर्वांच्या समोर आमच्या शाळेतील मुलं या ठिकाणी सादर करत आहेत. नुकत्याच झालेल्या शिर्डी येथील यात्रेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेलं लेझिमचं पथक तसेच मागच्या वर्षी इस्लामपूर येथील यात्रेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं पथक. आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगडी आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगडी आपल्या समोर या ठिकाणी हे पूर्ण असं लेझिमचे प्रकार या ठिकाणी आपल्या समोर सादर करत आहे. लेझिममध्ये विविध प्रकार गाठी लेझिम, शेतकरी लेझिम, हिंदी लेझिम असे लेझिमचे विविध प्रकार हे चिमुकले विद्यार्थी आपल्यापुढे सादर करत आहेत. त्यामध्ये संतोषी मातेची आरती सुद्धा होत आहे. बरोबर. खिचडी कशी आहे? छान आहे की मा एकदम नंबर 1. भरघोस खायला भेटाली आहे. चांगलं लहान मुलांसाठी इस्लामपूर ग्रामपंचायतच्या सर्व राईट ना. धन्यवाद. मामास लई राईट. सर्व विद्यार्थी खात आहे का मामा नासाडी? हजारो विद्यार्थी खात आहेत. ग्रामपंचायत मार्फत खिचडी आहे लेझिम स्पर्धेसाठी. बरं बरं बरं. हजारो लेकरं खात आहेत. सर्व मनपूर्वक म्हणजे कोणी राहिलेले पडून द्या इकडं. आपल्याला लेकरं संपल्यावर लेकरांच्या बायपा माया कोणी मित्र वगैरे असे त्याला पडून द्या. भरपूर आहे. रेकॉर्ड मामा 5 क्विंटलची खिचडी केली आहे या ठिकाणी. 5 क्विंटलची आहे. इस्लामपूर ग्रामपंचायत कार्यालय यांच्याकडून. बरं बरं. मामा खिचडी खा. पाण्याची बॉटल आणली. पाण्याची बॉटल आणली. हा खा. जर सांगा खिचडी कशी झाली ती. हा खा ना. खा की. खिचडी कशी झाली आहे? एकदम नंबर 1. पुरी खिचडी कशी झाली मा? चांगली झाली आहे. एकदम सुंदर. भरगच खायला भेटाली आहे. चांगलं पोट भरून पाणी वगैरे सर्व भेटायला. इस्लामपूर ग्रामपंचायतच्या वतीनं जे या स्पर्धेमध्ये लहान मुलं चिमुकले मुलं जे लेझिम स्पर्धा करण्यासाठी आले होते आणि त्यांच्यासोबत आलेले लहान बालकं असेल, शिक्षक वृद्ध असेल, जे बेंडबाजा वाजवणारे असेल किंवा सर्वांसाठी एक विशेष इस्लामपूर ग्रामपंचायतचं जे की खिचडी हे बनवण्याचं कार्य आणि खिचडी वाटप करून त्या मुलाची कशी तरी भूक भागवण्याचं ही एक हितकारी कार्य खरोखरच मलाही नाव घेण्याजोगतं आणि खरोखरच त्यांची तुलना करायला लागेल की चांगली होती. कारण गेल्या वर्षी बी
खिचडीचं जे वाटप केलं होतं ते जरा कुठंतरी कमतरता भासत होती मला वाटत आहे. म्हणजे ज्या लोकांना मनगच्च किंवा पोट भरून खायला भेटा पाहिजेत, परंतु न भेटता जरा कुठंतरी भूक म्हणजे अर्धवटच पोट असल्यासारखं वाटतं. परंतु यावेळेस जे मला सांगितलं होतं की 5 क्विंटलची खिचडी आम्ही केलो आणि खरोखरच ती 5 क्विंटलची जी खिचडी आहे तांदूळाची, जे केलेली खिचडी खरोखरच आकर्षित आहे. आणि त्याच्यामुळं मी 2-3 प्लेट खिचडी खाल्लो होतो आणि या खिचडीमध्ये खरोखर स्वाद एकदम सुंदर आणि स्वच्छ दिसून आला. त्याच्यामुळं या ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचं जेवढं नाव घेईल तेवढं त्या चांगलंच असेल. कारण की कसं लहान मुलाला मी प्रत्यक्षात विचारलं की बाबा बाळं व खिचडीबरोबर तुम्हाला भेटली का, पोट भरून मिळाली का, पाणी वगैरे पिण्यासाठी होतं का, असं विचारले असता त्यांनी सर्वांनी प्रतिक्रिया हो दिली आणि खिचडी अतिशय सुंदर होती. हे तर असू द्यात, परंतु ग्रामपंचायतच्या वतीने जे नियोजन केलेलं होतं पाणी पुरवठा करणं, प्रत्येकाला ज्या समस्या आहेत त्या दूर करणं, हे खरोखरच ग्रामविकास अधिकारी साहेब आणि सरपंच साहेब आणि तेथील स्टॉफ जे आहे यांनी खरोखरच आपली महत्त्वाची भूमिका राबवली आहे. कारण पाणी आणणं, पाजवणं, ज्या समस्या दूर करणं हे खरोखरच थकवटा निर्माण करण्याचं कार्य होते असं आपल्याला मानावं लागेल. त्याच्यामुळं कसलाही थकवटा मनामध्ये आळस न बाळगता, जसे की संजय गोळेकर म्हणा, संदीप पवार म्हणा, महाजन म्हणा, त्याच्या जागी आणि मला काही जणांची नावं येत नाहीत, तर ते मॅकेलवर म्हणा आणि असे काही जे आहेत समजा मामा म्हणा, तर अशा प्रकारचे जे स्टॉप आहेत मी त्यांची कसं मी जे माणूस स्टॉप आहे त्याच्याकडे माझी चांगल्या प्रकारे देखरेख राहते. कारण की खरोखरच की करायचं आणि अंगात मध्ये आळस आणायचं असा प्रकार मला दिसून आलेला नव्हता. त्याच्यामुळं खरोखरच या यात्रेमध्ये जे स्पर्धा झाली आणि या स्पर्धेमधील जे लेझिममध्ये प्रथम क्रमांक बोरगडी या गावातील मुलीनं प्रथम क्रमांक मारून 21,000 रुपये यांनी बक्षीस हे स्वीकारलं आहे. आणि अशा प्रकारे लेझिमच्या स्पर्धा चांगल्या झाल्या आणि यात्रेमध्ये प्रत्येक वर्षी घमादेवीच्या यात्रामध्ये सर्व काय खेळ वगैरे कुठेही झगडा न करता चांगले मार्गाने होतात. कारण की शंकर गर्दस्वार हे जास्त कालावधी राहणारे ग्रामसेवक ठरलेले